ह्या ट्रिपमध्ये 10,000 किलोमीटर कंप्लीट झाले, ते पण पॅशन प्रो गाडीवरनं. मी बारामती महाराष्ट्रातनं आलोय, म्यानमारला चाललोय आणि 10,000 किलोमीटर कंप्लीट झाले. मित्रांनो, तर मणिपूरमध्ये असला हा एरिया आहे की इथं रेंजच नाही आहे फोनला. इथे एक गाव भेटलं लागलं, तिथं हे भाऊ होता, त्या भावाला विचारलं, भाऊ पेट्रोल पंप किती लांब आहे? तिथं 8 किलोमीटर अजून. त्या भावानी घाबरवलं, शिवाला तो बसला. हे दिसतंय का तुम्हाला? इकडून दिसलं आता. हां, तो बसला, आलं नाही 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 केलं. आलं म्हणलं का मित्रांनो, तर पेट्रोल लई लांब आहे म्हणून इथंच पेट्रोल घेत आहे. 1 लिटर पेट्रोल घेतलंय आता. 1 लिटर पेट्रोल टाकतो, पेट्रोलच पंपच नाही आहे जवळ. बॅग दाबाव, बॅग. मित्रांनो, तर रोड बघा कसले, बांबू तोडून रोडवर टाकले. मित्रांनो, तर नुसता खराब रोड, खराब. तर मॅप गडला, मॅप नाही, मॅप रेंज नाही मोबाईलला, आणि त्याचा मॅप सेव होता तो पण गेला. आणि आता वरती जायचे खाली जायचे हेच मला कळलं नाही. अच्छा गावात पाण्याचा खड्डा कसा असेल काय सांगता येत नाही ह्याच्यात. महाराष्ट्र है की है? ये लास्ट पॉइंट है क्या? अभी मिजोरम चालू हो जाएगा क्या? मिजोरम इलाके ना. ओके. मित्रांनो, तर मणिपूरमधनं आपण मिझोरममध्ये प्रवेश करतोय. हा ब्रिज आहे, हा ब्रिज निम्मा मणिपूरमध्ये, निम्मा मिझोरममध्ये. चाललंय काय गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण आहे मणिपूरमधील सीसीपूर जिल्ह्यात आहे. तर इथं कन्स्ट्रक्शन साईडवर टेंट लावला होता काल, तुम्ही पाहिलंच. तर आता इथनं निघायचं, आंघोळ करायला पण आहे इथं. तर आंघोळ करून इथनं पुढं निघूया. ओके. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे मणिपूरमध्ये नाही वे, मणिपूरमधील सगळ्यात खतरनाक जिल्हा आहे सीसीपूर. त्या जिल्ह्यामधनं मी काल प्रवास करत होतो आणि काल नाही वे राहिलाच जागा भेटत आहे भाऊ. मला वाटलं पुढे येऊन मोठं गाव भेटेल, कुठंच गाव नाही, काय नाही. नुसती 2-4 घरांची वस्ती होत्या आणि काहीच नव्हतं. संध्याकाळी अंधार पडायला लागला, ते काय भेटत आहे. एक आर्मी कॅम्प होता, तिथपर्यंत माझं जाण्याचं प्लॅन होतं. तो कॅम्प पुढं राहिला होता 30 किलोमीटर. आणि अंधाराची गाडी चालवायची बदल्यावर मी म्हणलं नाही बाबा जायचं. तर मला नाही वाटत नाही, एक कन्स्ट्रक्शन साईट भेटली. तर त्या साईटवर विचारलं मी, तर तिथं नाही वे टोलवाटोलीची उत्तरं द्यायला लागली की भाऊ लाव इथं रोडच्या कडेला, इकडं लाव तिकडं लाव. तर मला एक पोरगं भेटलं, त्याने मला चांगलं सांगितलं की मध्ये जातोय तिथं साईटचे इंजिनियर आहे मेन, त्याच्याकडे जा, ते तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतील. तर मित्रांनो, हे त्याचं मेन ऑफिस एरिया आहे. इथं टेस्टिंग वगैरे होती कॉन्क्रीटची, आणि ते इंजिनियरची रूम आहे. तर मित्रांनो, इथं आलो तर त्यांनी अगोदर मला म्हणले या लावा, टेंट लावा. टेंट वगैरे लावलं मी. आणि इथं काय होतं, रेंज नाही आहे, 0 रेंज आहे, 0 रेंजसाठी नाही 1/2 किलोमीटर लांब चालत जायला लागतं. मी 1/2 किलोमीटर लांब चालत गेलो आणि रेंजमधनं 2-3 फोटो टाकले फेसबुकला आणि आलो माघारी. तर इथं सगळी जमली लोक, मला म्हणे तुम्ही रूममध्येच झोपा. आता मी सगळं लावलं होतं, सगळं केलं होतं. तर इथे ही एकच रूम आहे अशी, त्याला अटॅच टॉयलेट बिलेट केलेलं आहे, पत्र्याचीच आहे ती इंजिनियर रूम. तिथं मला जागा दिली होती. तर मी म्हणलं नाही, आता टेंट लावला आहे. आणि काय होतं माहिती का, आपल्याला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असते, आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मी टेंटमध्येच थांबलो. इथंच त्यांचं किचन आहे, काल्पनिकची सब्जी वगैरे, जेवण वगैरे केलं. अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था झाली मित्रांनो. आणि हा खरंच खतरनाक जिल्हा आहे. आणि इथं जे आता कन्स्ट्रक्शन साईट व्हायचे आहेत ना, यांचे 6 महिन्यापूर्वी नाही वे 200 व्हेकल पिटून दिल्या होत्या. म्हणजे हायवा, अजून ट्रॅक्टर, डंपर असे डायरेक्ट रोडला पिटून दिले होते. इथं हिंसक वातावरण झालं होतं. अशा प्रकारच्या एरियामध्ये मी थांबलो होतो मित्रांनो. तर चला, असंच काय ते नियोजन लावून कुठं ना कुठं तरी थांबायला लागतं आहे फ्रीमध्ये. तर तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ होते बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत येतात. चला, बाय बाय मित्रांनो. तर आंघोळ करतोय आता, तर आंघोळ करून निघूया. ओके. तिथं आंघोळ करण्याची सोय आहे. आंघोळ करतो पहिलं, मग निघतो. गाडी सामान हे केलं तर पहिलं ऊन येऊन म्हणलं, तर ऊन आलंय. आंघोळ करतो, निघतो आता मित्रांनो. तर फायनली इथनं निघतोय आता मी. इथंच थांबलो होतो आपण, इथं टेंट लावलं होतं आणि अशी साईट होती. इथं पाहू शकता, हे
ऑफिस होतं म्हणजे जे ऑफिसचे स्टाफ आहे त्यांच्या राहण्याच्या जागा होती. इथं किचन होतं. इथंच कालचा रात्रीचं जेवण, आजचं सकाळचा नाश्ता बी केला. आणि सगळे आसामचे लोक आहे. यांचं पेट्रोल नाही आणि पेट्रोल पंप जवळ नाही. चलो भाई, ओके चलो सर. गाड़ी जाएगा क्या मेरा, बैठ जाएगा. भाई इधर से चला जाएगा. तो बैग दबाओ, बैग धक्का मारेगा. नहीं बैग अटक रहा है. तर मित्रांनो, जागा एवढी की आता ह्यातनं पण जाते का नाही काय माहिती. जाईल नाही जाएगी. हटो नहीं, बैग है इस पर बैग है. ओके चलो. मित्रांनो, इथं सगळ्या गाड्या लागल्यात. ओके, ह्यांना भेटून जातो. चलो. हे सिक्युरिटी होते रिझर्व फोर्समधनं. तर चला जाऊया. आपल्याला आता आपली डेस्टिनेशन मिझोरम आहे. आज लय मोठी कन्स्ट्रक्शन साईड आहे इथं. ट्रक आहेत नसते, डंपर. चलो मित्रांनो, तर मणिपूरमध्ये असला हा एरिया आहे की इथं रेंजच नाही आहे फोनला. गावात रोड चांगले आहेत बरं का, पण कुठं लँडस्लाईड झाली किंवा पूल बनायचे राहिले तिथंच खराब. बाकी रोड चांगले एवढं तर बरं आहे. नाही तर रेंज बी नाही, रोड बी खराब नाही, कुठं नाही. पेट्रोल बी नाही माझ्याकडे शिल्लक. पेट्रोल पंप 50 किलोमीटर पुढे आहे. आणि मला वाटलं जाईल माझ्याकडे 100 किलोमीटर जाणं एवढं पेट्रोल होतं. तर मी म्हणलं आरामात जाईल आपली गाडी. पण पुढं पेट्रोल पंपच लागला नाही मला. आता डायरेक्ट 100 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप आहे. म्हणजे अजून 50 किलोमीटर जायचे आपल्याला. चलो. पेट्रोल पंप हाऊ मच लॉंग. मित्रांनो, तर अशी छोटी गावं लागतात आणि त्या गावामध्ये आता विचारू आपण. पेट्रोल पंप नहीं पंप. पेट्रोल पंप कितना दूर है भाई? पेट्रोल पंप हाँ. हाँ 60 किलोमीटर है. ओके, इस तरफ. मुअल्लम में. और ये बोतल कितने की है? एक बोतल कितने की है? 1 लीटर कितने का है? 1 लीटर. हाँ, कितने का है? 1 लीटर. हाँ. मित्रांनो, तर पेट्रोल लई लांब आहे म्हणून इथंच पेट्रोल घेत आहे. 1 लिटर पेट्रोल घेतलंय. आता 1 लिटर पेट्रोल टाकतो. पेट्रोलच पंपच नाही आहे जवळ. पेट्रोल पंप हाऊ मच लॉंग? Vâng ơi. Nó phải Take this. đón thấy kia là cái đòn thấy đâu. 1 लीटर में हो गया. जाएगा पंप तक ना? मुअल्लम है ना पंप. हाँ. 60 किलोमीटर है. और अभी मेरे को मिजो रुपया क्या
Thì đi à cái này thì cái nó Không phải ya. Lơ zen. Không phải ya. suốt giờ nó cứ liền. Ya. Papa hoa nó Phải ya ding. Nang ngam ding. Hilam dong suak sak. Hilam dong. Ya. Bung dong suak sak ke. Ya. Enak ho. मित्रांनो तर मी आत्ता नाही मणिपूरमध्ये एक गाव आहे, त्या गावात थांबलोय मी. तर पेट्रोल पंप किती लांब आहे विचारण्यासाठी थांबलोय. तर हे इथले लोकल आहेत. क्या बोलोगे आंटी? व्हॉट इज युअर नेम? कम हियर. My name is Niang No. Niang No. Yeah. So speak something in your own language. Niang cái mình Niang No. Who is he? Nó mình bằng ai? Gen về qua. Bar mồi xe. Ơi, em đi. Nó mình bằng. Đến tại phạm luôn hỏi. Next. Say hi. Okay. Bye. मित्रांनो तर आलोय परत आपण खराब रोडमध्ये. मित्रांनो तर परत आलोय आपण खराब रोडमध्ये. आता मला काय कळा नाही माझं काय काम. नेटवर्कमुळं काम अडलंय सगळं. कसलं आहे रोड खराब बघू. मित्रांनो तर एका जागेवर आता रेंज भेटली होती, तिथनं फोटो वगैरे अपलोड केले. 1 तासभर उभा होतो, बसलो. म्हणजे तिथंच हे केलं, व्हिडिओ वगैरे एडिट करून अपलोड केला. आणि आता निघालो आहे परत प्रवासाला. तर सोपं नाही भाऊ, तिथं काय रेंज नाही काय नाही. व्हिडिओ पण टाकायला लागते, सगळंच करायला लागते. चलो, अशा प्रकारे घरं आहे तिथल्या लोकांची. मित्रांनो पूल बिल काय नवीन पुलाची कामं चालू आहेत अजून, तेवढी काही नाही. दुकानं पण आहेत तशी. सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे बारामती महाराष्ट्र ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ट्रिप, ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यातील दिवस आहे आज 70वा. तर 70व्या दिवशी आपण आहे मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमधनं आपण चाललो आहे म्यानमार या देशाच्या दिशेने. तर मित्रांनो आपल्याला नाही आज आपल्या ह्या ट्रिपमध्ये 10,000 किलोमीटर कंप्लीट झाले, ते पण पॅशन प्रो गाडीवरनं. मी बारामती महाराष्ट्रातनं आलो आहे, म्यानमारला चाललो आहे. आणि 10,000 किलोमीटर कंप्लीट झाले आपले मणिपूरमध्ये. तर मणिपूरच्या मी मित्रांनो ह्या भागात आहे, ज्या भागात नाही कालपासून मला रेंज नाही आहे मोबाईलला. आणि जवळपास नाही 100 किलोमीटर झालं, पेट्रोल पंप पण नाही आहे मित्रांनो. तर काल आपण मणिपूरच्या एका शहरामध्ये पेट्रोल टाकलं होतं, आणि ते पेट्रोल पुरतंय का नाही म्हणून मी नाही आज सकाळी मला एक मोठं थोडं 10-15 घरांचं वस्ती दिसली, तिथं बाटलीत पेट्रोल भेटत होतं. तिथं मग 1 लिटरची अजून एक बाटली टाकली की पुढं जाऊन मध्येच बंद पडलं. तर काय करायचं, इथं ज्या लोक आहेत ती सगळी नाही रोडचं काम चाललंय त्याचीच लोक आहेत, बाकी इथं लोक पण नाही आहेत, काहीच नाही आहे. असा ओसाड परिसर आहे. आणि इथं रेंज नाही, काय नाही, पेट्रोल पंप नाही आहे. जेवढे डंपर बिंपर आहे, जे लोक दिसतात ना, ते सगळे कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत मित्रांनो. तर अशा भागातनं तुमचा भाऊ प्रवास करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, भावा इतक्या लांब आलाय, भावाला फक्त फॉलो करायचे. फॉलो केलं ना खूप मोटिवेशन भेटतं मित्रांनो. आणि तुम्ही मॅप सर्च करून पहा तुमच्या घरापासून मणिपूर किती लांब आहे, आणि मग बघा किती लांब आलाय तुमचा भाऊ. ते पण आपल्या त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आलोय मी गाडी घेऊन. तर चला बाय बाय, फॉलो नक्की करा मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला बाय बाय, कुठनं पाहताय ते नक्की सांगा. पाहू शकता अशा प्रकारे गावातली घरं आहे तिथल्या. आणि गाव हे मोठं गाव दिसतंय जरा. अशा प्रकारे वॉशरूम वगैरे पण आहे इथं. मला पहिलं हॉटेल दिसलं इथं, की तिथंही वेळानंतर. चलो आपल्याकडं तर आहे खायचं का, इथं अजून एक हॉटेल आहे. हॉटेलची लाईनच आहे इथं, फूड अँड मीट म्हणलं तर डोकं हलतंय माझं इथलं. ठीक, चलो
रोडचं काम पण चालू आहे. रोड चांगला आहे पण रोडला असे मध्ये आधी खड्डे केलेत, म्हणजे जे खड्डे पडलेत ते बांधण्यासाठी नाही वे खांदून ठेवले. आता बघा पण त्यांनी व्यवस्था एवढी चांगली केली की लगेच लांबनच कळून येते खड्डे. असं जो खड्डा खराब झाला पाहिजे तो खाल्लाय आणि त्याच्यामध्ये बॅरल मानल्यात, त्यामुळं काय एवढी अडचण नाही आहे. रोड तसा चांगला आहे, म्हणजे चांगला म्हणजे भारी. ओके चलो, पण प्लेननेस नाही आहे त्यामुळे गाडी वायबल होत असल्या का वाटते. चलो मित्रांनो, तर खतरनाक रोड आहे बघा, कसली गोटे बिटे. वयनं कशाला रोड जायचं, तर वयनं रोड करायला लागल्यामुळं अजून हलकं झालं इथे. मित्रांनो, पेट्रोल पंप येतोय का नाही, पेट्रोल पंपाची वाट पाहतोय मी. किती वेळ झालं पेट्रोल टाकलं म्हणजे मोकळं झालं मी एकदा. इथे एक गाव लागलं तिथे हे भाऊ होता, त्या भावाला विचारलं भाऊ पेट्रोल पंप किती लांब आहे, मग 8 किलोमीटर आहे अजून. काय ते वाळा टाकतात तिथं असं लोकल पदार्थ. तर मला थांबायची इच्छा बी व्हावी नाही, कारण काही ट्रेन नाही काय नाही, आणि ट्रेन नसल्यामुळं माझा मागचा व्हिडिओ अपलोड झाला नाही, त्यामुळं पुढच्या जागा पण नाही आहे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायला एवढं. मित्रांनो, तर पेट्रोल टाकाय थांबलं इथं मणिपूरमध्ये. अरे ह्या भावानी घाबरावलंच आला, तो बसला. हे दिसतंय का तुम्हाला, इकडून दिसलं आता. हां, तो बसला आलं नाही 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 केलं. अरे म्हणलं काय हां ऑन 600 600. नेक्स्ट पेट्रोल पंप हाऊ मच लॉंग? Maybe 60 किलोमीटर. कहाँ तक? नेक्स्ट इस तरफ 100. ओके, किलोमीटर दूर आहे का? हाँ 100. ओके मित्रांनो, तर गाडीची टाकीच फुल करतोय डायरेक्ट. $400 करो, 1000 करो, 1000 कंप्लीट. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आत्ता मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये अशा ठिकाणी मी ना प्रवास करतोय तिथं पेट्रोल पंप लवकर नाही येत आणि खायला हॉटेल नाही येत. आता मला एक पेट्रोल पंप भेटला आहे, तिथं पेट्रोल टाकलं. त्याचा पाठीमागं व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही. तर इथंच मी खायला हॉटेल नाही काय नाही, तर मी सोबत घेऊन आलो होतो खाण्यासाठी ब्रेड आणि ही शेव. तर शेव पाव बनवतोय, तुम्हाला दाखवतो कसा बनवतो. ले लो भाई इसको पकडो. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाही मी ब्रेड आणलेत, मी हे ब्रेड आहेत आणि हे शेव आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, पहिलं तर मी ब्रेड घेतोय आणि ब्रेडवर अशा प्रकारे शेव टाकायची. त्याला पांगून घ्यायचं असं आणि त्याच्यावर अजून एक स्लाइस ठेवायची आणि असं खायचं. अशा प्रकारे शेव पाव किंवा तुम्ही सँडविच म्हणू शकता. असं कट केलं तर सँडविचच होईल, शेव सँडविच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण करत आहे जेवणाचं, कारण इकडे जेवणाचं लय हाल आहेत आणि अशा प्रकारे काहीतरी जुगाड लावून जेवण करायला लागतंय. तर मित्रांनो, फिरणं सोपं नाही आहे, त्यासाठी तुम्हाला असं काहीतरी जुगाड लावायला लागतंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा, आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे पण नक्की लिहा. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये मी नाही आता म्यानमारच्या दिशेने चाललोय मणिपूरमधनं. आणि तो रोड असा आहे की त्याला 100 किलोमीटर पेट्रोल पंपच नाही आहे. मागील 100 किलोमीटरच्या पाठीमागं मला एक पेट्रोल पंप भेटला होता आणि आता मला हा एक पेट्रोल पंप भेटलाय. तर इथं आलो आणि गाडी लावली आणि ते पोरगं होतं नाही 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 म्हणतंय. अरे म्हणलं, अरे माझ्याकडे पेट्रोल नाही, तो नाही नाही कसा म्हणतो. तर मित्रांनो, नंतर तो पोरगं जा थोडं डोक्यात ही आहे, तर हे बाहेर आलं. तर ह्यांनी म्हणले पेट्रोल आहे. तर मी 600. हां, क्या बोलोगे सर, पेट्रोल पंप है क्या नहीं इधर? इधर तो यहाँ तक 100 किलोमीटर में मिलेगा. 100 मतलब 100 किलोमीटर बाद है क्या? 100 किलोमीटर 100 किलोमीटर एट मिजोरम
ओके वो मिलेगा। तर मित्रांनो इथं काय होतंय आता मी घाबरलो ना इथं पेट्रोल नाही म्हणले त्यासाठी मी नाही टाकी फुल करून घेतली म्हणजे मी 600च टाकलं होतं तर हे सर म्हणले टाकी फुल करून घ्या पुढं भेटतंय का नाही त्या पेट्रोल पंपावर पण अवेलेबल असतंय का नसतंय त्यामुळे टंकी फुल करणं जरुरी आहे का नाही पाडो मी जरूर है टंकी फुल। ओके ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आहे पेट्रोल पंप नाही 100 किलोमीटर अशा रोडवर तुमचा भाऊ फिरतोय आणि लय भाऊ डेंजर आहे इथं माणसं तशी चांगली त्यांच्यात बांधणे त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटेल कशी बांधणे काय बांधणे नाही तर पाहिलं पण असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय मणिपूरला तुम्हाला मॅपवर दाखवून मी इकडून इकडं आलोय भाऊ इतक्या लांब आलाय मित्रांनो तर मी पेट्रोल पंपावरच थांबलो इथं व्हिडिओ वगैरे एडिट करतोय बराच वेळ झालं बसलोय तर हे पोरं भेटले पोरं आपका नाम बताओ भाई सबका नाम बताओ एक एक करके हाँ हाँ कामगोमान तुम्हारा थंगालो थंगालो गांव का नाम है क्या तुम्हारा काय भाई पवमोले यानी मला तर नाव भी घेता यायची नाहीत अशी डेंजर नाव आहे त्यांची चलो आपसे मिलके बढ़िया लगा मित्रांनो तर मी मणिपूरमध्ये आहे आता मणिपूरमध्ये बघा पिकअपला कसं गाडीमध्ये कन्वर्ट केलंय लोक ट्रान्सपोर्ट कशी काय देतात तिथनं एका जागेवरून दुसऱ्या जागा हाय तर बघा अशा प्रकारे सीट बिट बनवल्या तर अशा प्रकारे बसून जातात असे आहे इथं मणिपूरमध्ये चलो चला कॅमेराची मेमरी फ्री करतो ना आपल्याला निघायचं पुढं मित्रांनो तर आता मी मणिपूरमध्ये आणि मणिपूरमध्ये या पेट्रोल पंपावर थांबलो होतो त्यावेळेचा व्हिडिओ वगैरे एडिट करत होतो आणि तेवढ्यात जवळपास पाऊण तासामध्ये बघा किती ऑइल गळले एवढं ऑइल गळले पाऊण तासात आता माझ्याकडे ऑइलचं डबडं आहे किकचं ऑइल सील निघालं बाहेर ओके ते ऑइल सील टाकलाय पाहिजे आत तिथनंच ऑइल येते ओके त्यामुळेच बद करायला लागले तर ऑइल लेवल चेक करतो पहिली आणि ऑइल सील पण ही करतो ढकलतो आता आणि मग पुढं जातो आहेत आपल्याकडं पाहू शकताय त्यासाठी पानं बिनं ठेवायला लागते ऑइलचा डबा पण आहे सगळं आता उपयोगी येतं म्हणजे कधी मला का गळते ऑइल एवढं की ऑइल सीलच निघाले बाहेर बरं झालं लक्षात आलं नाही तर गेमच झाला असता माझा की ऑइल सील दिसते का तुम्हाला ते बाहेर आले तर पहिलं काय करायला लागलं आता गाडीला मधल्या स्टँडवर लावायला लागेल आणि मग गाडीचं ऑइल लेवल चेक करायला लागेल ओके ऑइलचा डबा नसला तर अवघडच आहे सर 1 मिनिट गाड़ी गाड़ी तो क्या पकड़ ये नहीं खींच मेन स्टैंड पे लगाना है खींचो बा पीछे खींचो मित्रांनो तर गाडीची ऑइल लेवल चेक होते आता गाडी मधल्या स्टँडवर वगैरे लावली तर डबा पण काढलाय आपला हाय ऑइल लेवल आहे की एवढं नाही करत आत्ताच झालेलं दिसतंय हे लेवल तर आहे थोडं टाकू ते 100-200 ml चलो आपल्याकडं मोटूलचं ऑइल एक्स्ट्रा त्यासाठीच असतंय कुठं हे झालं तर बस हा मी जरूर जाऊंगा तर मित्रांनो हे रोडच्या साईडला बसलेत तर का बसलेत म्हणून विचारलं तर हे बसलेत निवांत आपलं रिलॅक्स आहे
चलो बाय बाय. चलो चल चल. तर मित्रांनो ते समोरचं मिझोरमला चाललेलं आहे. ओके त्याच्या काही नादी लागायचं आपल्याला. आपल्या हिशोबाने जायचं. अगोदर एक व्हिडिओ काढायचा आहे मला ग्रामीण भागात एक. ओके तिथं वरती पेट्रोल पंप होता तिथं दिसते का. तिथनं आलो आपण. किती किलोमीटर आलो तिथनं 16 किलोमीटर आलो मी. आणि इथंच असल्याचं वाटतंय 2-3 किलोमीटरमध्ये जाईल असं. चलो अरे 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 मित्रांनो तो रोड एवढा खराब आहे ना. डेंजर खराब आहे मित्रांनो. आणि जवळपास थोडा थिडका नाही 50 किलोमीटर असत जायचे. 2 गाड्या आल्या म्हणजे गाडी आपल्याला ओव्हरटेक करून गेली किंवा समोर आली की सगळा फुफुटा उडतोय. पाहू शकताय तुम्ही. आणि इथनं आपल्याला मिझोरमच्या गाड्या दिसायला लागल्या. मिझोरम बॉर्डर अजून 50 किलोमीटर आहे. ते गाड्या दिसायला लागल्या. ते जंगलात केळीची झाडं ऑटोमॅटिकच आलेत. केळी आणि ह्याच्यात जास्त दिसतात बांबूची. हाच जर रोडला मी पावसाळ्यात आलो असतो ना तर सगळा गिजगा असता. गाडी स्लिप मारली असती. आता हे हिवाळा आहे त्यामुळं धूळ उडती निसती नाही. तर पावसाळ्यात ह्या रोडवर गाडी चालवणं शक्यच नसतं. म्हणजे लई जबराट कंटेंट आला असता माझा. मित्रांनो तर रोड बघा कसले बांबू तोडून रोडवर टाकले. राजस्थानची गाडी चालली पुढं. आणि पूल पण असे एवढे कुचके 15 टन कॅपॅसिटी असणार. चला ह्याच्यात स्लिप बिप व्हायची गाडी. पावसाच्या दिवसात आलो असतो ना तर धिंगाणाच झाला असता. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये आपण चाललोय मणिपूरकडून मिझोरमकडं. तर रोड इतके खराब आहेत पाहू शकता. अशा प्रकारचे रोड आहेत सगळे. एकदम नुसतं जंगली भाग आहे पूर्ण. कुठंच गाव नाही. जवळपास 20 किलोमीटर आलो गाव नाही काय नाही. असे दोन्ही बाजूनी बांबूची झाडं आणि मधनं रोड चाललाय पूर्ण जंगलातनं. आणि मी एकटाच आहे. पुढं कोण नाही पाठीमागं कोण नाही. अशा रीतीने प्रवास करतोय. आता मला उतरून व्हिडिओ काढायला पण नको वाटतंय. त्यामुळं मी गाडीवर बसूनच व्हिडिओ काढतोय. फुफुटा बघा किती उडतोय. इतका खराब रोड आहे. पावसाच्या दिवसात ह्यात आलो असतो ना ह्यातनं गाडी चाललीच नसती. काय वाटतंय. एकदम जंगली भाग आहे. चला बाय बाय. तुम्हाला फॉलो करा तुम्ही. तुमचा भाऊ आलाय मिझोरमला चाललाय म्हणजे मणिपूरमध्ये मिझोरमला चाललाय. मिझोरममधनं आपण म्यानमार या देशात जाणार आहे. फॉलो नक्की करा. हा ध्यान दो. मित्रांनो सोपं नाहीये मित्रांनो. अरे वा 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 रोड लागला काय. हा 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 हा. इतका संघर्षानंतर रोड लागला. वा बरोबर रोडनी चाललोय का आपण. हा बरोबर चाललोय. गाव दिसत नाही. बरंच वेळ झालं एक बी गाव नाही. क्या हुआ. मैं इधर का नहीं हूँ. मुंबई. हिंदी समझती. ओके थँक्यू. मित्रांनो त्या बाईने हात केला होता त्यामुळे थांबतो होतो मी. काय नाही त्यांना काय कळणार नाही. मॅव 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 करते. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये एक गावातलं घर आहे. ते घर दाखवण्यासाठी आलोय मी तुम्हाला. मित्रांनो अशा प्रकारे घर असते. जमिनीपासून वरती नाही लाकडाच्या साह्याने प्लॅटफॉर्म बनवलेला असतं आणि त्याच्यावर घर बनवलेलं असतं. इथं आता पायऱ्या बनवायचं चाललंय मित्रांनो. तर अशा प्रकारचं इथलं घर आहे. आणि अशा प्रकारची इथली राहणीमान आहे. इथली लोक एकदम चांगली आहेत. काय अडचण नाही आहे. फिरणाऱ्यांना काय अडचण नाही आहे. त्यांच्यामध्ये वाद आहे ते मी नंतर सांगाल तुम्हाला. आणि ओके चलो बाय बाय.
मित्रांनो तर 2-1 किलोमीटरचा चांगला पॅच लागल्यानंतर पुन्हा परत खराब पॅच लागलाय रोडचा. ते काय नुसता फुफुटाच आहे. पावसाच्या दिवसात मी सिरक विकतच नाही. मित्रांनो तर आता वरती जायचे खाली जायचे. माहित नाही. मॅप गडला. मॅप नाही, मॅप रील नाही मोबाईलला आणि त्याचा मॅप सेव होता तो पण गेला. आणि आता वरती जायचे खाली जायचे हेच मला कळलं नाही. अच्छा गावात मित्रांनो तर नुसता खराब रोड. खराब खराब खराब. अरे 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 रोडची कामं चालली आहेत भाऊ. डेंजर आता बघा खाली माती सोडतोय आणि जायचं कसं एखादा दगड. कसं भाई कितना दूर रह गया खराब रोड? खराब रोड कितना दूर है और? मिजोरम कितना दूर रह गया? मिजोरम का सीमा यहाँ का तो 10 किलोमीटर है. ओके ओके. उधर से आगे अच्छा रोड है क्या? उधर से अच्छा रोड है क्या आगे? उधर से आगे अच्छा रोड है क्या? हाँ, इधर मिजोरम से आगे अच्छा मिलेगा. ओके ओके. आप महाराष्ट्र हो? हाँ. मैं भी अभी तुम्हारे जलगांव से ही आया हूँ इधर. ओके ओके. ये क्या कर रहे हैं ऐसे? ये रोड चौड़ा कर रहे हैं. ओके. ठीक है भैया. मित्रांनो तर पाहू शकताय रोड बनवायचं काम चालू आहे वायडनिंगचं. कशा प्रकारे JCBने एकदम एका लाईनीत कोळत आहे डोंगर. पण काय खडक नाही लागला, मातीच आहे. एखाद्या पावसात लगेच खाली येणार आहे. किती वाजल्या? सूर्य खाली गेला दिसायला लागला फार. मित्रांनो तर ह्या असल्या गाड्या चालतात सुमो इथं एका जागेवर दुसरीकडं. पण सामान बांधाय बघा वरती कसं बांधलंय फार. एकदम इतकं सामान बांधलंय. अरे वय ना खाली दगडी सोडतात का काय? असं टुंगळी दगडी कसं काय आल्या? चलो जल्दी. मछली चालतात वरती होते. महाराष्ट्र. महाराष्ट्र ILP है क्या? है कि? है देखिएगा. ये लास्ट पॉइंट है क्या? अभी मिजोरम चालू हो जाएगा क्या? मिजोरम में अलग है ना. ओके ओके. इधर में मणिपुर से लाग ILP क्या? क्या उधर जे है ना हाँ हाँ. माउगेन में. ओके. ये क्या हो रहा है मिजोरम में? मेरे को समझ में नहीं आ रहा है कुछ. देखने दो मेरे को. 2 मिनट मेरे को एक फोटो खींचने दो. मेरे को आगे किसी ने पूछा तो मेरे पास फोटो होना चाहिए. तो भी फोटो खींच ले. तो अभी कितना दूर आहे मिझोरम? मित्रांनो तर इथं आलं ना तुम्हाला शेवटचा चेकपोस्ट भेटतोय ह्याचा मणिपूरचा. आणि इथं आपल्याला नव्हे आपलं कुठनं सुरू आहे आपल्या इथं ILP जी काढली होती ती जमा करायची असते. इथं चेकपोस्ट आहे पोलीसचा. तिथं ILP जमा करायची आहे.
त्यांच्याशी बोलून बघू आपण. हॅलो हॅलो हाय बोलिए, कुछ तो बोलिए, आप आपकी भाषा में बोलिए. नमस्ते नमस्ते. नमस्ते सिंजोल मतलब क्या, उसका हिंदी में क्या? बस्ती का नाम है ना सिंजोल. 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 हाँ ओके मित्रांनो, तर सिंजोल या ठिकाणी आहे. तर हे बसले होते आयझॉलला जायचे आपल्याला आता. इथनं 198 किलोमीटर आहे मिझोरमची राजधानी. चलो बाय करो, बाय. मित्रांनो, हे डोंगर बघा कसले भारी दिसतात. केळी आणि बांबू, असं वाटतं एक झाड केळीचं लावलं, एक झाड बांबूचं लावलं. इतके भारी दिसतात ना डोंगर. वाव, दिसले का तुम्हाला? एक झाड केळीचं, एक झाड बांबूचं असले का ते, आणि पूर्ण एकदम मस्त दिसतात. आणि आता बरोबर लाईट डाऊन व्हायला लागली, त्यामुळं तर अजून भारी दिसतात. तर चला आपण फायनली मणिपूरमधनं मिझोरममध्ये प्रवेश करतोय आता. ओके, नो पाण्याचा खड्डा कसा असेल काय सांगता येत नाही ह्याच्यात. नाही खड्डा बोलत बाबा. चलो फायनली आपण आता एक ब्रिज क्रॉस केला ना, आपण मिझोरममध्ये प्रवेश करतोय. रोड लय खराब भाऊ, इथं मोठा हुरळा झाला दिवसभर बसून बसून. रोडाची वाट लागली भाऊ. मित्रांनो, तर मणिपूरमधनं आपण मिझोरममध्ये प्रवेश करतोय. हा ब्रिज आहे, हा ब्रिज निम्मा मणिपूरमध्ये, निम्मा मिझोरममध्ये. तर चला आता काय करूया, इथे एक फोटो काढूया ब्रिजपाशी. वेलकम टू मणिपूर. हर हर महादेव. मित्रांनो, तर फायनली तुमच्या भावानी ह्या ट्रिपमधील 12व्या राज्यात प्रवेश केलेला आहे. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे, मी करत आहे. तुम्ही पाहू शकता इथं बारामती, महाराष्ट्र ते भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रा, त्यामधील आपण भारतामधील 12व्या राज्यात पोहोचलेलो आहे. आणि नेपाळ आणि भूतान आपलं ऑलरेडी फिरून झालेलं आहे. तर मित्रांनो, मी आहे आत्ता मिझोरममध्ये, आणि इकडं पाहू शकता म्यानमार. आपण जवळपास 4 दिवस म्यानमारमध्ये होतो, आणि आता आपण आलेलो आहे मिझोरममध्ये. आणि हे आपल्या ट्रिपमधील 12वं राज्य आहे. मित्रांनो, जिगय लागतं इथपर्यंत यायला, ती पण पॅशन प्रो गाडी 100 cc गाडी घेऊन आलो आहे. मित्रांनो, लोक मोठी गाडी पण घेऊन इकडे यायला गाभाळतात, कारण आत्ता मी ज्या राज्यातनं आलो आहे मणिपूर, त्या राज्यामध्ये नाही खुली, म्हणजे प्रत्येक लोक अशी बंदुकी घेऊन फिरतात. तरी असल्या डेंजर राज्यातनं मी प्रवास करून आलो आहे. मित्रांनो, तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचे. तुमच्या एका फॉलोमुळं खूप मोटिवेशन भेटतं मित्रांनो, असंच फिरण्यासाठी आणि अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, फॉलो नक्की करा, कारण तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय, बारामती महाराष्ट्रातनं आता मिझोरमला पोचलाय. आणि आपण आता म्यानमारला पण जाणार आहे. म्यानमार हा बाहेर देश आहे. मित्रांनो, तर आता इथं रोड कॉन्ट्रॅक्टर सर कुछ घिस रहा है क्या चौके को? ये इसका साइड ऑफिस कितना दूर है? कैंप कितना दूर है? कैंप कितना दूर है? कैंप चाललंय का हवामान शकतंय. मित्रांनो, किती सुंदर असा डोंगर दिसतोय. वाव यार, हा 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 मजा आ गया. पण गाय लय लागतंय इथं. किती टेम्परेचर चेक करायला पाहिजे. लाईट डाऊन व्हायला लागली फार. चलो आपल्याला आता ह्या बघू किती लांब आहे कन्स्ट्रक्शन साईट, नाही तर कुठल्या तरी गावात थांबू आपण, कुणाच्या तरी घरी. मिझोरम मधलं आपल्याला पहिलं गाव लागलंय. तर पाहू शकता सगळे सेम सारखीच घरं दिसतात, एकसारखी.
मध्ये चर्च दिसतोय ख्रिश्चन लोक जास्त आहेत. मणिपूरमध्ये पण ख्रिश्चनच जास्त होते, मिझोरममध्ये पण आहे. तर चला आपल्याला जायचं आहे कन्स्ट्रक्शन साईट, रोड कन्स्ट्रक्शन साईट आहे ना त्या साईटवर मुक्कामासाठी जायचं आहे. बघूया अजून किती लांब आहे. 26 किलोमीटर म्हणला होता तो. आपण आलोय किती किलोमीटर? चलो आपण 12-13 किलोमीटर आरामात आलो असं. मित्रांनो तर एका कन्स्ट्रक्शन साईटवर पोचलोय आता आणि इथं येऊन राहायची व्यवस्था झाली आता आणि सरांनी चहा दिलाई चहा प्यायला. सर आपको पसंद है आने वीडियो में क्या नहीं? तर ह्या सर आहेत, ह्यांनी आपल्याला आलो मी ह्यांचे PM होते ते पण भेटले होते आपल्याला. ते म्हणले डायरेक्ट जावा तुम्ही, काही अडचण नाही आहे, आमची साईट आहे. तर हां ओके ओके. तो ह्यांचा धन्यवाद, यांनी आल्या आल्या चहा वगैरे पाजला आपल्याला. तो आपको समझ में आ रहा है क्या मैं क्या बोल रहा हूँ? मित्रांनो तर आलो एक कन्स्ट्रक्शन साईडवर. हे पाहू शकता इथं मोठी अशी कन्स्ट्रक्शन साईड आहे. अशी ही सगळे MP तली कंपनी आहे. तर त्या कंपनीचं आहेत तिथं त्यांचे PM भेटले होते तर त्यांनी इथं पाठवलं होतं मला. तर इथं आलो आहे. तर इथं राहण्यासाठी मी टेंट लावतो म्हणलं तर ते टेंट नका लावू म्हणतात. टेंट लावलं उलटं बरं वाटतं मला. तर बिना टेंटचं मला नाही मजा येतला का. हे एक अशी रूम आहे आणि ह्या रूममध्ये राहा म्हणतात. तर इथं एक सर आहेत आणि इथं ह्या बेडवर थांबा म्हणतात. तर मला खरं तर टेंटमध्येच राहायला मजा वाटते. क्या भाई क्या आपका नाम क्या है? अभय मिश्रा नाम दिया। ओके ओके और ये सर गौतम भैया है, ओके ओके सर प्लांट के इंचार्ज। ओके 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 ओके. आप किधर से? राजस्थान से? ना MP MP ये ग्वालियर. ओके ओके मध्य प्रदेश में। मध्य. ओके ओके. चला मित्रांनो बघूया आता काय होतंय. मित्रांनो तर आपण कन्स्ट्रक्शन साईटवर थांबलोय आता मिझोरममध्ये. तर तिथंच नाही हे सर आहेत. तर ह्या सरांनी जेवण बनवले, डाळ बनवली आणि रोट्या त्यांच्या मेसमधून आलेले आहेत. मी आलो म्हणून खास त्यांनी डाळ बनवली, नाही तर त्यांच्याकडं नाही वे त्यांना मेसमधनं जेवण येतं. ते म्हणले म्हणजे मला काय त्याचं वेगळं खायला भेटावं म्हणून त्यांनी बनवलं. तर धन्यवाद सगळ्यांचं. ओके ओके समझ में आया? हाँ समझ में आ गया। आप धन्यवाद कर रहे हो। ओके ओके. तर चला मित्रांनो दिसतोय का मीचा थोडी लाईट कमी त्यामुळं फ्लॅश लाईट लावली. मित्रांनो तर काल तिथं जिथं त्या रूममध्ये थांबायला सांगितलं तिथं काय झालं उंदरं होती. त्यामुळं मी म्हणलं मला नाही जमणार बुवा थांबायला. तर मी नाही वे फायनली टेंट लावला. इथं त्यांचं मेन ऑफिस होतं साईडचं, त्या ऑफिसच्या बाहेरच टेंट लावलं आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ खूप लांब आलेला आहे. चला बाय बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट नक्की करा शेवट पाहिला आहे.